गो तस्करीच्या टोळीवर कडक कारवाई करा, समस्त हिंदू समाज संघटनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन। हिंदू समाज संघटनेच्या वतीने आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा धडकला। राज्यात गोहत्या बंदी असतानाही मात्र या कायद्याची अंमलबजावणी केल्या जात नाही, त्या विरोधात आज सकल हिंदू समाज संघटनेने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढत आंदोलन केलं आहे। यावेळी मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले। गो हत्या बंदीची अंमलबजावणी योग्य पद्धतीने व्हावी यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते। दरम्यान आंदोलनाची सुरुवात बाळासाहेब ठाकरे शहर बगीचा येथून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे मोटरसायकलद्वारे येथे काढून जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले, अशी माहिती माजी महापौर विजय अग्रवाल यांनी दिनांक 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:30 प्रसार माध्यमाला ही माहिती शुक्रवार रोजी दिली आहे। अकोला शहरामध्ये गो हत्या गायी चोरण्याचं काम या जिल्ह्यातले कथाकथित लोक करत आहेत। त्यांना पकडण्यासाठी पोलीस याचे यशस्वी झालेले नाही आहे। पोलिसांना आमची विनंती आहे की लोकांच्या घरात घुसून मालकीच्या गायीला गाड्यामध्ये डांबून रोज 50-60 गायी ते चोरत आहेत। या गायी चोरणं बंद झालं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। आज अकोला शहर में सगर हिंदू समाज की ओर से भव्य मोर्चा निकाला गया। मोर्चे का कारण केवल इतना है कि जो गोवंश के कत्तलकारी है, गोवंश के हत्यारी है, वो हमारे हिंदुओं की बस्तियों में आ रहे, शस्त्र लेकर आ रहे, 4 चाकी वाहन लेकर आ रहे हैं। उसका प्रतिकार करने के लिए अगर हिंदू समाज उनके सामने जाता है तो वो तलवारें और धारदार शस्त्र, प्रतिबंधक शस्त्र हमारे ऊपर लेकर आते हैं। एक तरफ कायदा ये बोलता है कि इस महाराष्ट्र के अंदर गोवंश कायदा है और दूसरे तरफ ऐसे गायों को चोरी करने वाले लोग खुलेआम घूम रहे हैं। तो कहीं तो भी पुलिस प्रशासन ने सजग होकर इन गोवंश चोरी करने वाले कसाईयों पर खुलेआम कार्रवाई करना चाहिए और इनको गोवंश कायदे के अंतर्गत में सजा देनी चाहिए। परंतु उनको मौका छोड़कर केवल जो गौ रक्षण कर रहे हैं उनके ऊपर उन्होंने दोषी ठहराकर उनके ऊपर गुने दाखल करे। ये गुने दाखल पीछे होना चाहिए। इसके लिए आज संपूर्ण हिंदू समाज, अकोला का सकल हिंदू समाज ये रास्ते पर आया है। जब तक के हमारे गौ रक्षण करने वाले जितने भी हिंदू तरुण हैं उनके ऊपर के गुने पीछे नहीं होते, तब तक के हिंदू सकल समाज ये रास्ते पे उतारकर अपने न्याय की मांग करता रहेगा। जय श्री राम।